जय महाराष्ट्र मित्रांनो, देशाच्या राजकारणातून गेल्या 4 वर्षापासून ज्या विजयाची प्रतीक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना होती, अखेर तो क्षण आता जवळ आल्याचं दिसत आहे। गेल्या आठवड्यात पार पडलेली सुनावणी आणि 4 ऑगस्टला नेमकं काय होणार, 4 ऑगस्ट हा दिवस देशाच्या राजकारणात कशी मोठी खळबळ उडवणार, या संदर्भातील बातम्यांनी गेल्या संपूर्ण आठवडाभर वातावरण तापलं होतं। मित्रांनो, एक गोष्ट तुमच्यासाठी, जर तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक असाल तर हा क्षण तुमची ताकद दाखवण्याचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवा। तुमचा प्रत्येक क्लिक म्हणजे तुमच्या पार्टीला साथ आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचा सहभाग। मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विजय, शिंदे सेनेला जबरदस्त चपराक, अशा प्रकारच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या। त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी देखील मातोश्रीवरून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आपल्याकडेच येणार असा ठाम दावा केला आहे आणि आता घडामोडी पाहता त्यांचा हा दावा प्रत्यक्षात सत्यात उतरताना दिसत आहे। देशाच्या राजकारणात शिवसेना कुणाची होती हा जर प्रश्न विचारला तर अगदी लहान मूल देखील सुद्धा सांगेल की शिवसेना ठाकरेंची आहे। ठाकरेंची शिवसेना शिंदेंनी चोरली आणि तीच शिवसेना आता आमची आहे असा दावा करणारे एकनाथ शिंदे यांना आता कोर्टाकडून जबरदस्त चपराक बसताना दिसत आहे। मित्रांनो, गेल्या सुमारे 60 वर्षापासून शिवसेना ठाकरेंच्या घरात वाढली आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकाने ती आपल्या हृदयात जपली आहे। मात्र 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, ते होत नसल्यामुळे त्यांनी बंड केले, शिवसेना सोबत घेतली आणि अनेक आमदारांनाही आपल्या सोबत नेले। पण ठाकरेंच्या शिवसेनेची 2013 मध्ये तयार करण्यात आलेली घटना एकनाथ शिंदे यांना कदाचित माहिती नव्हती आणि आता त्याच घटनेच्या आधारे शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात जोरदार बाजू मांडली आहे। कपिल सिब्बल हे देशातील निष्पाप वकिलांपैकी एक मानले जातात। त्यांनी हाताळलेल्या अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये प्रभावी युक्तिवाद केला आहे। अशा कपिल सिब्बल यांच्या हातात उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची सर्वोच्च लढाई सोपवली आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला। आज 4 ऑगस्टच्या या महत्त्वाच्या लढाईत उद्धव ठाकरेंचा विजय होणार असा विश्वास कपिल सिब्बल यांनी काही महिन्यांपूर्वीच व्यक्त केला होता, कारण शिंदे यांची शिवसेना एका मोठ्या कायदेशीर कचाट्यात अडकली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या घटनेतील तरतुदींमुळे शिंदे गट अडचणीत सापडला आहे। त्याच मुद्द्याच्या आधारे कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांना कायद्याच्या कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व किती संयमी आणि किती हुशार आहे हे सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्याचा एक नवा अध्याय त्यांनी सुरू केला। आज 4 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर मात्र मित्रांनो, देशाच्या राजकारणातील अनेक नागरिकांना असंच वाटत होतं की शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे आणि शिवसेना ठाकरेंनाच मिळायला हवी आणि ज्या 40 आमदारांनी गद्दारी केली, शिवसेना सोडण्याचं पाप केलं, उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्यांनी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली 20-20, 30-30 वर्ष आमदारकी आणि मंत्रीपदे उपभोगली, जे ठाकरेंच्या नावामुळे महाराष्ट्रात मोठे झाले, त्याच ठाकरेंना सोडून आज स्वतःला मोठं समजू लागलेत। पण आता मित्रांनो, त्यांनाच सर्वोच्च न्यायालयातील या प्रकरणात कठीण कायदेशीर प्रक्रियेला समोर जावं लागलं असल्याचं चित्र दिसत आहे, कारण उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्या आमदारांना कायदेशीररित्या अडचणीत आणण्यासाठी नवी चाल खेळल्याचा दावा केला जात आहे। त्यामुळे आमदारांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही मोठा धक्का बसू शकतो असा दावा केला जात आहे आणि त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मोठं यश मिळत असल्याचं चित्र समर्थकांकडून मांडलं जात आहे। मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांना सर्वोच्च न्यायालयाने तब्बल 3 तासांचा वेळ दिला, कारण ठाकरेंची बाजू सविस्तरपणे मांडली जाणार होती आणि ही या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाची अंतिम टप्प्यातील सुनावणी मांडली जात होती आणि या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांना आपली बाजू मांडायची होती। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या वकिलांना 2 तासांचा वेळ देण्यात आला होता। या वेळेत उद्धव ठाकरे यांचीच खरी शिवसेना कशी आहे, शिंदे गटातील आमदार अपात्र का ठरू शकतात, तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी द्यायला हवा असलेला निकाल न देता वेगळाच निर्णय कसा दिला, पक्षपातीपणा कसा केला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या या प्रकरणात कोणत्या आधारावर निर्णय घेत पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना कसे दिले, या सर्व मुद्द्यांवर कपिल सिब्बल यांनी सविस्तर युक्तिवाद केला। त्यांनी ठामपणे शिवसेना ही ठाकरेंचीच असल्याचा दावा करत जोरदार आणि रोखठोक बाजू मांडली। या युक्तिवादाचं फलित पुढील काही दिवसात उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिसून येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। शिवसेना नेते अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी सुद्धा प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबत आशावाद व्यक्त केला आहे। उद्धव ठाकरेंनी देखील याविषयी आपलं स्पष्ट मत मांडलं होतं की शिवसेना पुन्हा आपल्या हातात येणार ही त्रिकालबाधित सत्य असलेली गोष्ट आहे। शिवसेना आपल्या हातातून कोणीही घेऊन जाऊ शकत नाही, हे उद्धव ठाकरेंचं पहिल्या दिवसापासूनच ठाम वक्तव्य राहिलं आहे।
आणि आजही उद्धव ठाकरे तेच मत अत्यंत ठासून मांडत आहेत. मित्रांनो, सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गटाला सर्वोच्च न्यायालयाकडून काही महत्त्वाचे प्रश्न आणि निरीक्षणांसमोर जावं लागत असल्याची चर्चा आहे. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूने वातावरण असल्याचे दावेही विविध स्तरांवर व्यक्त केले जात आहे. त्यामुळे निकालही ठाकरेंच्या बाजूने लागू शकतो, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकंदरीत मित्रांनो, देशाच्या राजकारणात तुम्ही कोणालाही विचारलं तरी शिवसेना कुणाची होती, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार कोण होते आणि त्यांनी तो निर्णय काय घेतला, यावर अनेक मतप्रवाह आहेत. या सर्व मुद्द्यांवर कपिल सिब्बल न्यायालयात सविस्तर युक्तिवाद करतील आणि त्यानंतरच या प्रकरणाचा अंतिम निकाल सर्वांसमोर येईल. 4 ऑगस्ट नंतर सर्वोच्च न्यायालय पुढील प्रक्रियेची आणि निकालाच्या तारखेची घोषणा करेल. यानंतरच अंतिम निर्णय जाहीर होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्या बाजूने आनंद व्यक्त केला जाईल हे त्या निर्णयावर अवलंबून असेल. हीच सध्या या प्रकरणातील मोठी अपडेट आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.